नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज की बड़ी खबर आ रही है महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के सावली तहसील से, जहां दारूबाज ट्रक ड्राइवर को बचाने पुलिस ने मनसे पदाधिकारियों पर दर्ज किया केस। पुलिस की भूमिका पर उठे सवाल। क्या जनता की सुरक्षा की जिम्मेदारी निभाने वाली पुलिस अब दबाव में आकर सच्चाई को कुचल रही है? क्यों जो लोग कानून की मदद करते हैं उन्हीं पर झूठे मुकदमे लाते जा रहे हैं? चंद्रपुर जिले के सावली थाना क्षेत्र से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां मनसे के पदाधिकारियों पर झूठे केस दर्ज किए जाने का गंभीर आरोप खुद ट्रक ड्राइवर ने कैमरे के सामने लगाया है। मामला 7 अप्रैल की शाम का है। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना की ओर से सावली तालुका के हीरापुर टोल नाके पर शाखा उद्घाटन के बाद अमन अंदेवार, राजू कुकड़े, महेश वासलवार और सुनील गुड़े जैसे मनसे पदाधिकारी जब वापस लौट रहे थे, तब खेड़ी फाटे के पास उन्हें एक हाईवा ट्रक खतरनाक ढंग से सड़क पर चलता दिखाई दिया। ट्रक न सिर्फ तिरछा चल रहा था, बल्कि ड्राइवर नशे में धुत था। ऐसा समझ में आने पर मनसे के वाहतुक सेना जिलाध्यक्ष महेश वासलवार ने तत्काल ट्रक को रुकवाया और संभावित हादसे को टालते हुए आरटीओ इंस्पेक्टर और सावली थाने के पीएसआई मुसड़े को कॉल कर बुलाया। लेकिन जब तक पुलिस पहुंची, तब तक एक ऑटो ट्रक से टकराकर पलट गया। आश्चर्य की बात यह है कि ऑटो ड्राइवर भी नशे में था। मनसे पदाधिकारियों ने इंसानियत दिखाते हुए ऑटो ड्राइवर की मदद की और घटनास्थल को संभाला। मौके पर पहुंचे पीएसआई मुसड़े ने कहा कि ट्रक ड्राइवर पर तो ड्रंक एंड ड्राइव का केस बनता है, लेकिन ऑटो वाले पर नहीं। इसी के साथ उन्होंने कहा कि अब आप लोग जा सकते हैं। लेकिन असली खेल इसके बाद शुरू हुआ, जब मनसे पदाधिकारी चंद्रपुर पहुंच चुके थे। उसी दौरान पुलिस ने ट्रक ड्राइवर पर दबाव बनाकर उसे धमकाकर उसकी पिटाई करवाई और मनसे नेताओं के खिलाफ झूठी शिकायत पर जबरन साइन करवा लिया। नतीजा यह हुआ कि पुलिस ने मनसे नेताओं पर झूठे मुकदमे दर्ज कर दिए। अब सबसे बड़ा सवाल यह है कि जो ट्रक ड्राइवर खुद पत्रकार परिषद में आकर पुलिस की पोल खोल रहा है, उसकी बात को नजरअंदाज कर झूठे केस क्यों दर्ज किए गए? मनसे पदाधिकारियों ने इस पूरे मामले की शिकायत राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, पुलिस महानिरीक्षक, पुलिस महानिदेशक और राज्य तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग से की है। उनकी मांग है कि ऐसे झूठे केस दर्ज करने वाले पुलिस अधिकारियों पर सख्त कार्रवाई हो। अब सवाल यह उठा है कि क्या कानून का पालन करने वालों को ही आज अपराधी बना दिया जाएगा? क्या नशे में गाड़ी चलाने वालों को संरक्षण और समाज की सुरक्षा करने वालों को सजा दी जाएगी? इस मामले ने पुलिस प्रशासन की भूमिका पर बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा कर दिया है। अब देखना होगा कि क्या सच्चाई को न्याय मिलेगा या यह भी एक और दबा हुआ मामला बनकर रह जाएगा। ऐसी ही बड़ी और संवेदनशील खबरें देखने के लिए जुड़े रहे ग्लोबल मिशन न्यूज के साथ। ग्लोबल मिशन न्यूज को लाइक करे, सब्सक्राइब करे और बेल आइकन दबाना न भूले, जिससे कि हर बड़ी खबर आप तक पहुंच सके। धन्यवाद। विनोद दिवाकर माधुरे, राहणार महाकाली कॉलरी, आनंद नगर, चंद्रपूर. काय घटना घडली? घटनास्थळावर नाही का, मला मी म्हणलं तर गाडी चालवत होतो, तर गाडी चालवताना मी दारू पिऊन होतो. तर नाही का समोर माझी गाडी यांची होती, भाऊ लोकांची. तर नाही का यांनी थांबवले, अडून म्हणले तू दारू पिऊन आहे, साईडले लाव म्हणे. तर साईडले लाव म्हणलं, तुम्ही साईडले लावलो. साईडले लावल्यानंतर नाही का यांनी म्हणे पोलीसवाल्याला फोन तरी लावो, नाही तर आटोला फोन लाव, याला थोडं अंदर तरी देणार याने, नाही ते कुणाला ठोकून देणार म्हणून नाही का. तर मग नाही का यांनी फोन लावले होते, पण घटनास्थळावर त्यांनी टायमावर आले नाही. मग 6:45 या 7 वाजता नाही का, तर तेवढ्यामध्ये नाही का एक ॲटोवाल्यानं नाही का माझ्या गाडीला मागा आणून ठोकला तर नाही का तेवढ्यात पोलीसवाले आले. मग पोलीसवाले आले तर मी दारू पिऊन होतो, मला नाही का ते तर माझ्या गाडीपाशी बी मारले, मग ठाण्यामध्ये नेऊन बी मारले. मग माझ्यावर केस तर लावले, ड्रिंक अँड ड्राईव्हचे केस लावले. हे भाऊचे नाव तर मला माहीत नव्हते. हे भाऊले फोन करून विचारले, भाऊनं म्हणे तुम्ही फोन केले होते, तुमचे नावं सांगा म्हणे. तर यांनी नावं सांगले असेल, तर यांचे नावं बिव नाही का, मग नाही का पंचनामा यांच्या नावानं केले, नाही का माझ्यानं जोर जबरदस्ती साईन घेतली. म्हणलं तुम्ही साईन नाही करत म्हणलं तरी नाही का मला कणपडा शेकले तोंडावर, ते माझ्यावर पूर्ण सुजवून टाकले त्यांनी. तर मग नाही का जबरदस्ती अजून मारते म्हणून मी साईन मारून दिलो. ते जोरानं गाडीमधून बसून होतो ना, तर जोरानं खिचले तर नाही त्याला चकला, स्टेरिंग पकडलं होतं जोरानं, तर त्याने खिचले होते. कोण खिचले? पोलीसवाले. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही सावली तालुक्यातील हीरापूर टोल नाक्यावर जे शाखेचं उद्घाटन करण्यासाठी दिनांक 7 एप्रिलला आम्ही गेलेलो होतो. सायंकाळी ते उद्घाटन झाल्यानंतर 6:30 वाजता आम्ही तिथून परत निघालो. त्या दरम्यान एक ट्रक जे आहे आडवा तिडवा असा चालत होता, म्हणून आम्हाला असं वाटलं की हा ट्रक कुणातरी अपघात करेल, म्हणून आम्ही त्या ट्रकला अडवलं आणि थांबवलं. जेव्हा लक्षात आलं की ट्रक ड्रायव्हर हा दारू पिऊन आणि तिथं रेती भरलेली होती. आम्हाला असं वाटलं 2 नंबरची रेती आणि हे ट्रक ड्रायव्हर अशा प्रकारचा आहे, म्हणून आम्ही आरटीओला फोन लावला. आमचे वाहतूक सेने जिल्ह्यात
उशिरा आले, पाऊण तासानंतर आल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या. याला ट्रक ड्रायव्हरला पोलिसमध्ये घेऊन गेले, त्याचे ट्रक पोलीस केस केली आणि आम्हाला परत जाण्यास सांगितलं. आता आमचा तिथे काही रोल नव्हता, पण याच्यावर दबाव टाकून याला मारहाण करून ज्या पोलिसांनी याची सही FIR कॉपीवर घेतली आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस महानिरीक्षक भुजबळ साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे. सोबतच महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली आहे. कारण खलरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीद आहे आणि असं असताना